रामकृष्ण रे मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। तर आजचा व्हिडिओ आपला ब्लॉग टाइप असणार आहे आणि आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवणार आहे वेगवेगळ्या कस्टमरचे ब्लाउजांची कटिंग, ते देखील एक सोबत आपण जास्तीचे ब्लाउज कशा पद्धतीने कटिंग करू शकतो, कमीत कमी वेळेत आपण जास्तीचे काम कसं करू शकतो। माझ्याकडे एक एक कस्टमरचे जेवढे ब्लाउज येतात ना, तर मी तुम्हाला म्हणजे ब्लाउजांची संख्या दाखवते, एक कस्टमरचे किती ब्लाउज आहेत असं। आणि आज मला म्हणजे मी आजच्या पूर्ण दिवसभर मी फक्त आणि फक्त ब्लाउजांची कटिंग करणार आहे। तर त्यात मी आज बरोबर 5 ते 6 कस्टमरचे ब्लाउज कटिंग करून घेणार आहे। त्यामध्ये आपले ब्लाउजांचे प्रकार असणार आहेत 3 पीस प्रिन्सेस कट, त्यानंतर कटोरी ब्लाउज असणार आहे, 4 टक्स ब्लाउज असणार आहेत आणि प्रिन्सेस कट, फुलवाला प्रिन्सेस कट। ठीक आहे ना, असे 4 प्रकारचे ब्लाउज मी तुम्हाला आजच्या ह्या एका म्हणजे ब्लॉग टाइप आपला हा व्हिडिओ असणार आहे। संख्या तुम्हाला दाखवते एक एक कस्टमरचे किती ब्लाउज आहेत। तर सर्वप्रथम ह्या कस्टमरची ऑर्डर मी आता हातात घेतलेली आहे। तर हे बघा, आपण मोजून बघू, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12। तर हे 12चे 12 ब्लाउज एकच कस्टमरचे आहेत। ठीक आहे, तर आणि हे ब्लाउज मला 3 पीस मध्ये शिवून घ्यायचे आहेत। त्यानंतर आता ह्या कस्टमरचे तर झाले आपले हे 12 ब्लाउज, म्हणजे आज पूर्ण दिवसभरात मी किती ब्लाउजांची कटिंग करणार आहे आणि आजच्या आज माझ्याने जेवढ्या ब्लाउजांची कटिंग होईल तेवढे संपूर्ण ब्लाउज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। व्हिडिओच्या एंडिंगला मी तुम्हाला संपूर्ण ब्लाउज दाखवणारच आहे। काढते ज्या बॅगेतून मी ब्लाउज काढते त्याच बॅगेत मी परत ठेवणार आहे। फक्त आपण ब्लाउज काउंट करण्यासाठी काढतोय की नेमके म्हणजे किती ब्लाउज मला कटिंग करायचे आहेत। मला देखील माहित नाही की मी किती करणार आहे आज दिवसभरात असं। तर आता ह्या कस्टमरचे आहेत 1 2 3 4 5। तर ह्या एक कस्टमरचे 5 ब्लाउज आहेत आणि हे 12। तर 12 आणि 5 आपले झाले बरोबर 17 ब्लाउज। हे कस्टमरचे 2 ब्लाउज आहेत, 17 आणि 2 19 झाले। यांचे पण आपण ब्लाउज मोजून घेऊ, 1 2 3 4 5 6 आणि 7। तर हे 7 ब्लाउज आहेत। बिग साईजचे ब्लाउज असणार आहेत हे 7 आणि हे 12 ब्लाउज। हे 12 ब्लाउज मी 3 पीस प्रिन्सेस कट मध्ये शिवणार आहे। हे 7 ब्लाउज मी कटोरी ब्लाउज मध्ये शिवून घेणार आहे। तर हे 7 ब्लाउज झाले आपले, 19 आणि 7 किती झाले आपले आता टोटल बरोबर 26 ब्लाउज झाले। ठीक आहे, म्हणजे 3 ते 4 कस्टमरचे ब्लाउज मिळून आपले इथे 26 ब्लाउज झालेले आहेत। अजून एक कस्टमरचे ब्लाउज आहेत जे मला आजच्या आज कटिंग करायचे आहेत। माझ्या आता ज्यांना ज्या तारखा दिलेल्या आहेत त्या तारखांनुसार मग त्यांचे ब्लाउज त्यांना मिळायला हवे। ठीक आहे ना, तसे बऱ्याचशा कस्टमरच्या बॅगांवर मी तारीख बघते की त्यांची तारीख गेलेली आहे आणि ते ब्लाउज अजून आपल्याकडे पडलेलेच आहेत। तर आता करणं खूप गरजेचं आहे, कारण आपलं पुढे अजून सीझन असणार आहे। आता ह्या कस्टमरचे किती आपण ते चेक करणार। तर आतापर्यंत आपण ब्लाउज काउंट केले, आपले बरोबर 26 ब्लाउजांची गिनती लागलेली आहे। आणि आता हे नवीन एक दुसऱ्या कस्टमरचे ब्लाउज काढलेले आहेत मी, तर हे पण आपण मोजून चेक करणार। 1 2 3 4 5 6 7 आणि 8। तर हे 8 ब्लाउज आहेत। ठीक आहे, म्हणजे 26 आणि 8 आपले किती झाले बरोबर 34 ब्लाउज झाले। तर हे 34 ब्लाउजांची कटिंग मला आजच्या आज पूर्ण दिवसभरात करायची आहे। आणि कटिंग झाले का मग मी तुमच्यासोबत ब्लाउज कटिंग झालेले देखील शेअर करणार आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाउज मी कशा पद्धतीने कट करत असते हे देखील आजच्या ह्या व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणारच आहे। आणि एक सोबत आपण जास्तीचे ब्लाउज कशा पद्धतीने कट करू शकतो हेच आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर हे बघा, सर्वप्रथम मी हे जे 12 ब्लाउज आहेत ना, ते 12 ब्लाउज घेतलेले आहेत आणि अस्तर घेतलेले आहेत। ब्लाउज पीस बाजूला ठेवले, अस्तर घेतले, त्यातून मी एक अस्तर घेणार आणि एक अस्तरवरती मार्किंग करणार आहे। कारण बघा, मोठी साईज म्हटल्यावर आणि 3 पीस प्रिन्सेस कट, त्याशिवाय मी ब्लाउज डायरेक्टली कापडवर कटिंग करणार आहे। पॅटर्नचा मी वापर करत नाहीये, डायरेक्ट कापडवर मी 3 पीस प्रिन्सेस कट कटिंग करायला घेतलेला आहे। तर एकच अस्तरवरती मी ड्राफ्टिंग करणार आहे। खाली कापड सरळ करायचा आणि इथे आता आपल्याला उंची प्लस 1 इंच घ्यायचा आहे। तर ह्या कस्टमरची तयार उंची असणार आहे ब्लाउजची 15 इंच, म्हणून मी उंची प्लस 1 इंच
करत 16 घेतलेला आहे, शोल्डर 5.5, मुंडा 6 घेतलेला आहे, कारण ब्लाऊज आहे बरोबर 42 साईजचं. ठीक आहे, 42 मापाचे ब्लाऊज असणार आहे. छातीच्या चौथा प्लस 2 इंच करत आपण असा व्यवस्थित असं मार्क केलेला आहे. तर हे बघा, इथं आता आपलं बॅक पार्टची मार्किंग झाली. आणि फ्रंट पार्टसाठी मी काय करते, हा जो काटवाला पार्ट आहे ना, तिथे मी एक सरळ लाईन मार्किंग केली. तर सरळ लाईन मार्किंग केल्यानंतर शोल्डर आणि मुंडा घेतलेला आहे. डायरेक्टली आपण कापडवर कटिंग करतोय म्हणून छातीच्या चौथा प्लस 3 इंच. बघा, फ्रंटमध्ये छातीच्या चौथा प्लस 3 घ्यायचा आहे आणि बॅकमध्ये 2 इंच, कारण आपण डायरेक्ट कापडवर कटिंग करतोय ह्यासाठी. गळा तुम्हाला हवा असेल तेवढं तुम्ही घेऊ शकता. मी माझ्या कस्टमरच्या 7.5चा घेतलेला आहे. आता आपण इथं उंचीची मार्किंग करणार. उंची प्लस 1 इंच घ्यायचा आहे आपल्याला, कारण हे ब्लाऊज 3 पीसमध्ये मी बनवून घेते. तर याची क्रॉसपट्टी आपण वेगळी काढणार आहेत. क्रॉसपट्टीसाठी बघा 2 इंचावर मी हे पॉईंट लावून घेते. खालून फक्त आणि फक्त 2 इंचावर पॉईंट लावलेले आहेत. त्यानंतर 1 इंच वर घेत आपण इथं क्रॉसपट्टीचा आकार देणार आहेत. ओके, आता हे क्रॉसपट्टीचा आकार देऊन झाला का वरून आपल्याला टक्स पॉईंट मोजून घ्यायचा आहे. तर छातीच्या चौथा प्लस 1 इंच असं मोजत आपण हा टक्स पॉईंट काढला आणि इथं आपल्याला आयहुक पट्टीकडून बरोबर 4.5 वर पॉईंट लावायचा आहे. अर्धा इंच ह्या बाजूला घ्यायचं, क्रॉस करायचं आणि 1.5 इंच ह्या बाजूला घेत असं क्रॉस करायचं आहे. ओके, आता आपल्याला इथं शोल्डर मुंड्यामध्ये बरोबर 6 वर पॉईंट लावायचा आहे आणि तो असं क्रॉस करायचा आहे. आता ही झाली आपली 3 पीस प्रिन्सेस कटची ड्राफ्टिंग व्यवस्थित अगदी स्टेप बाय स्टेप. आता इथं खाली काय करायचं आहे बघा, कमरेचे माप मी बरोबर वरच्या लाईनवर मोजून घेते. कमरेच्या चौथा प्लस 2 इंच प्लस 2 इंच प्लस 1 इंच. ठीक आहे, कारण आपण इथं 2 इंच घेतलेला आहे टक्समध्ये. इकडे अर्धा इंच क्रॉस करायचा आहे आपल्याला. मार्जिनवाल्या पार्टकडे आपल्याला अर्धा इंच क्रॉस करायचं असतं. तर आता आपलं झालं बघा, बॅक आणि फ्रंटची मार्किंग झाली. आता ही जी काही क्रॉसपट्टी आहे ना, ती आपण वेगळी काढणार म्हणून मी ते एक सरळ लाईन मार्किंग करते आणि त्यापुढे मी क्रॉसपट्टीचं माप तुम्हाला सांगते. कमरेच्या चौथा प्लस 2.5 इंच घ्यायचं. इकडे ह्या दिशेला 3 इंच मोजून घेतलं आणि ह्या बाजूला 4 इंच मोजून घेतलेलं आहे. 3ची लाईन सरळ करायची, 4च्या लाईनला आकार दिलेला आहे. एकदम झटकेपट माझी इथं क्रॉसपट्टीची मार्किंग मी करून घेतलेली आहे. आता एकच कस्टमरचे 12 ब्लाऊज म्हटल्यावर एकाच ब्लाऊजवरती मी ड्राफ्टिंग केलेली आहे. स्लीव मात्र मी राहू दिलेले आहे, कारण माप मोठा आहे आणि मग बाह्या बघायचे आहेत आपल्याला की लहान मोठ्या कशा कट होणार आहेत ब्लाऊज पीसमध्ये, म्हणून तुम्हाला इथं बॅक आणि फ्रंटची ड्राफ्टिंग दाखवली. आता मी एकाखाली एक बरोबर 6 जे अस्तर आहेत ना, ते एक सोबत कट करणार आहे, कारण 12चे 12 ब्लाऊज माझ्या देखील कात्रीने कट होणार नाहीत. म्हणून मी बरोबर इथं टोटल 5 अस्तर लावून घेतले आणि त्यावर आता हे मार्किंग केलेलं एक 6वं अस्तर असं ठेवत मी एकाच वेळेस 6 ब्लाऊजांची कटिंग इथं करून घेणार आहे. तसं मी पिना लावून घेतलेल्या आहेत पॅटर्नवर, की आपला कापड इकडे तिकडे व्हायला नको ह्यासाठी. आणि मग कटिंग झाल्यानंतर माझ्या क्लासमध्ये लेडीज आलेल्या आहेत, मी त्यांना हे देणार आहे ब्लाऊज पार्ट मोकळे करण्यासाठी, की एक ब्लाऊजचे पार्ट जे आहेत ना ते एका एक ठेवत चला असं म्हणून. आणि मग सर्वच ब्लाऊज मला सोबत कटिंग करायला बरं पडणार आहे. ज्यावेळेस कस्टमरच्या ब्लाऊजला डिझाईन वगैरे नसते ना, मागचे पुढचे गळे आपल्याला सिंपल घ्यायचे असतात, तेव्हा मात्र मी अशा पद्धतीने कटिंग करते. आणि तुम्ही बघितलं असेल की मी बॅक पार्टवरती गळ्याची मार्किंग केलेली नाही आहे, कारण का तर ब्लाऊज शिवत असतानाच मग मी कुठल्या ब्लाऊजला गोल, कोणत्या ब्लाऊजला चौकोन घ्यायचा असो, एखाद ब्लाऊजला आपण पानगळा घेऊ शकतो, मटका गळा घेऊ शकतो, षटकोन गळा घेऊ शकतो. आता 12चे 12 ब्लाऊज म्हटल्यावर त्यांना सिंपल गोल गळे तर घेणारच नाही, कारण कस्टमरचं पण म्हणणं असं असतं की एक सोबत खूप जास्तीचे ब्लाऊज आपल्याला जेव्हा कटिंग करायचे असतात ना, तेव्हा अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करू शकता. पिना लावून घ्या पॅटर्नवरती व्यवस्थित. तुम्ही बघू शकता एकदम छान अशी माझी कात्री देखील आहे. आणि जास्त म्हणजे त्याच्याने जेवढे कापड कट होतात ना, एक सोबत बघा 8 जरी राहिले असते ब्लाऊज तर मी एकावर एक ठेवून कट केले असते, पण इथं 12 आहेत. आणि 12 ब्लाऊज पीस म्हटल्यावर 12 ब्लाऊज पीसांची जी लेअर तयार होणार आहे ती खूप जास्तीची असणार आहे. आणि मग तिथं माझा देखील काहीच म्हणजे माझा जोरच चालणार नाही, तिथं माझी कात्री देखील चालणार नाही आहे. ठीक आहे, मला तसं कटर मशीन मागवायचं आहे. मी बघते आता ऑनलाईन कटर मशीन मागवेल, की त्यामुळे आपल्याला हवे तेवढे कापड एक सोबत आपण कटिंग करू शकतो. आता बघा आपले 6चे 6 ब्लाऊज कटिंग झाले. आता स्लीवची घडी जी आहे ती सिंगल अस्तरमध्ये बसणार नाही, म्हणून मी अस्तरची घडी अशी घातलेली आहे ओपन करून. आणि इथं एकच बाईची कटिंग मी करून घेते. एक बाईची कटिंग करत मी इथं व्यवस्थित असं म्हणजे ड्राफ्टिंग करून घेते. उंची प्लस 1 इंच
खाली दंडघेरच्या निम्मे प्लस 2 इंच आणि बाहीची घडी छातीच्या चौथा घ्यायची असते। नेहमी मी तसंच सांगत असते। आता आपण अशी सिंगलमध्ये घडी घालत एक बाही तर आपली अखंड तयार झालेली आहे। दुसऱ्या बाहीसाठी बघा आपण असं ठेवतोय तर एक बाजूला आपल्याला कमी पडतंय, मग एक बाहीला फक्त एकाच बाजूला जॉईंट येणार आहे, म्हणून मी ह्यासाठी कापडचा जो आहे ना तो ओपन करत अशा पद्धतीने बाही कटिंग करून घेतलेली आहे। आता मी सर्वच जे ब्लाउज आहेत ना म्हणजे आपले हे 6 कट केलेले त्यांचे संपूर्ण ब्लाउजांच्या बाह्या अशाच कट करणार आहे ही बाही ठेवत, आणि दुसरे मात्र 6 ब्लाउज मी कट करेल ना। तर आता इथं मला पॅटर्न मिळालेला आहे, म्हणजेच आपले 3 पीस प्रिन्सेस कटचे 3 पार्ट तयार झालेले आहेत। तर ते मी ॲडजस्ट करत बरोबर व्यवस्थित असं त्यांचं आपल्याला करायचं आहे। आणि मग तशामुळे काय होणार आहे की माझे जे आहे ना बाह्या ज्या आहेत त्या अखंड बसणार आहेत दुसऱ्या 6 ब्लाउजांवरती। तर म्हणून आपण जेव्हा कटिंग करतो ना तेव्हा जर का तुमच्याकडे पेपर पॅटर्न असेल, आणि मी माझ्या कस्टमरचे डायरेक्टली कापडावर कटिंग करत असते, मी पेपर पॅटर्नचा होता होईल तेवढा कमी वापर करते, म्हणजे जास्तीचा वापर मी करत नाही। ठीक आहे, आता आपण पॅटर्न जे आपले निघालेले आहेत ना बॅक फ्रंट सर्वच पॅटर्न मी इथं अस्तरवर असं ॲडजस्ट करते की बरोबर आपलं येतंय का, कमी जास्त पार्ट कुठं सुटायला नको, आणि मग मी मार्किंग अशी करून घेणार आहे। ठीक आहे, एकदाची आपली कटिंग झाली का मग आपल्याला जर जास्तीचे अजून ब्लाउज कट करायचे असेल तर मी आता हे एकाखाली एक बरोबर 6 ब्लाउज लावून घेतलेले आहेत आणि त्यांच्यावर मग मी ड्राफ्टिंग करते। आता स्लीव बघा जी अखंड निघालेली होती ना ती स्लीव मी इथं मार्किंग केली, आणि मग मी पॅटर्न असं ॲडजस्टमेंट करते की माझं पॅटर्न बसतंय का असं मी व्यवस्थित करते। इकडून तिकडे असं आलट पलट करत माझं देखील डोकं काम करत नाही, पण मी करते तसं ॲडजस्टमेंट, कारण मग कसं आहे की शिवताना आपल्याला प्रॉब्लेम नको यायला। आता हे 6 ब्लाउजांना मला स्लीवला जॉईंट अजिबात देण्याची गरज नाही, बाकी पहिले आधी जे आता 6 ब्लाउज कट केले मी ह्याच कस्टमरचे, तर त्यातून मला एक ब्लाउजला म्हणजे एक बाहीला जॉईंट देण्याची गरज आहे। आता इथं बघा क्रॉस पट्टी राहिलेली आहे आपली, तर क्रॉस पट्टी आपला हा जो साईडला कापड आहे ना बॅक पार्टच्या साईडला तिथे मी क्रॉस पट्टी कट करणार आहे। ठीक आहे, तर मी तुमचे सर्व जे समजा तुमच्या मनात प्रश्न येत असेल की या आता आपण हे जे ब्लाउज म्हणजे पॅटर्न मार्किंग केले ना तर यावरती बघा फ्रंट स्लीव आणि बॅक मार्किंग झालेलं आहे, आपलं इथं क्रॉस पट्टी मार्किंग झालेली नाही आहे, पण जो साईडला कापड उरलेला आहे आपला बॅक पार्टच्या बाजूला तर तो पूर्ण बरोबर बॅक म्हणजे आपलं क्रॉस पट्टी येईल असं कापड तिथं शिल्लक आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे माझे 6 चे 6 ब्लाउज मी इथं कटिंग करून घेतले। मात्र आता आपल्याला 6 चे 6 जे ब्लाउज साडींमधले म्हणजे साडीवरचे जे पीस आहेत ना ब्लाउज पीस त्यावर आपल्याला स्पेशल कटिंग करायची आहे। आता हे 6 चे 6 ब्लाउज मी माझ्या स्टुडंटकडे देते की त्यांना म्हटलं तुम्ही मोकळे करून द्या मला, एकावर एक बरोबर बॅक पार्टवरती लावत चला सर्व पॅटर्न, म्हणजे एक घेतलं का आपण असतं मग डायरेक्टली आपल्याला ब्लाउजची कटिंग करायला बरं पडतं। आता इथे एक महत्त्वाची टिप म्हणजे अशी की आपण जेव्हा एकावर एक ठेवून अस्तर कट करतो ना तर काठावाल्या बाजूवर म्हणजे जो आपण पार्ट ठेवलेला असतो तो कट करण्यासाठी आपल्याला काठाला काठ मॅच करणं खूप गरजेचं आहे, नाहीतर मग तुमची बाह्यांची उंची कमी जास्त होऊ शकते, तशीच क्रॉस पट्टीची देखील। ठीक आहे, आता संपूर्ण ब्लाउज आपले अस्तर कटिंग झाले। आता मेन कापड जो आहे तो बघा, आता हे साडीमध्ये निघालेले ब्लाउज पीस आहेत आणि कस्टमरचं माप बऱ्यापैकी मोठं आहे, त्यामुळे इथं देखील खूप प्रॉब्लेम येतात, ब्लाउज बसत नाही आणि मग नको त्या पार्टला आपल्याला जॉईंट देण्याची गरज पडत असते। तर आता इथं बघा स्लीवला मला एका बाजूला जॉईंट येणार आहे, कारण नाहीतर मग क्रॉस पट्टीला जॉईंट द्यावा लागेल, असं काहीतरी आपल्याला ॲडजस्टमेंट करायचं असतं। मी बघते इकडे बसते का तिकडे बसते, कारण हे साईडचे जे पॅटर्न आहेत हे देखील मग आपल्या इथं बसत नाही। तर व्यवस्थित असं आपल्याला म्हणजे सर्व पार्ट आपल्याला व्यवस्थित ठेवून बघायचे असतात, ह्या दिशेने त्या दिशेने, आणि मग कुठे जाऊन आपलं तिथं व्यवस्थित जजमेंट बसलं तर मग तेव्हा आपल्याला कटिंग करायची असते। तर मग ह्या कामात मात्र थोडा वेळ आपला जास्तीचा जात असतो, अस्तर तेवढे मात्र फास्ट कटिंग होतात कारण ते एकाखाली एक ठेवून आपण कट करत असतो। मात्र साडीचे जे पीस निघालेले असतात ना तर कुठल्या पीसला पणा कमी असतो, कोणाला जास्ती असतो, कोण म्हणजे एखाद पीस जर का साडीला लागून आलेलं असतं म्हणजे साडीतून आपण त्याला जेव्हा कट करतो ना तर ते साडीपणाचे असतात, म्हणजे त्यांची घडी अशी थोडी आपल्याला लांबट मिळत असते, आणि बाकी ब्लाउज पीस जे स्टिच आलेले असतात साडीला त्यांचा पणा थोडा कमी असतो। तर हे बघा आता अशा पद्धतीने मी कटिंग करून घेतलेली आहे। ज्या ब्लाउजची लेस काढून घेतलेली आहे ती लेस त्याच ब्लाउजमध्ये आपल्याला लावायची असते, नाहीतर मग इकडे तिकडे आपला गोंधळ होईल। आणि लेस आपण जशी काढतो ना तशी लक्षात ठेवायची किंवा चॉकने मार्किंग करून घ्यायची की कुठला पार्ट लेसचा खाली येणार आहे।
आता ही जी ब्लाऊज आहे याला लेस नाही आहे, तर मी याची घडी अशी घातलेली आहे. आणि घडी देखील कशी घालायची, तर सारखी जेव्हा घडी असते तेव्हा आपल्याला सारखी घालायची असते. आता असे करत माझे मी संपूर्ण जे ब्लाऊज होते 12चे 12 ते मी कटिंग करून घेतले. आता मी घेतलेला आहे दुसऱ्या कस्टमरचे ब्लाऊज, जे मी कटोरी ब्लाऊजमध्ये बनवणार आहे. ठीक आहे, कटोरी ब्लाऊजची कटिंग मी तुम्हाला इथं म्हणजे पॅटर्नचा वापर करत मी कटोरी ब्लाऊजची कटिंग करणार आहे. तर ह्या देखील कस्टमरचे 7 ब्लाऊज आहेत. तर मी त्यांचं ब्लाऊज बघा, हे एक ब्लाऊज माझ्याकडे त्याने ट्रायल म्हणून टाकलेलं होतं की एक आधी शिवून द्या म्हणून. हे मी एक ब्लाऊज त्यांच्या आधी कंप्लीट केलं आणि मग त्यांना आवडलं ब्लाऊज, छान बसलं फिटिंगला, तर ते परत अजून 7 ब्लाऊज माझ्याकडे घेऊन आलेले आहेत. आता यांचं जे कमरेचे माप आहे ते बरोबर 40चं आहे आणि छातीचं जे माप आहे ना, तर ते आहे बरोबर 44चं. ठीक आहे, 44चे छातीचे माप आहे आणि कमरेचं माप आहे 40चं. तर मी इथं उंची प्लस 1 इंच, त्यानंतर शोल्डर घेतलेला आहे मी बरोबर 5.5 आणि मुंडा घेतलेला आहे 6चा. बिग साईज असल्यामुळे मी असं माप घेतलेलं आहे. इथं छातीच्या चौथा प्लस 2 इंच 30 लाईन खाली सरळ केलेली आहे. ओके, तर गड्यासाठी बघा, आता हे ब्लाऊज जे आहेत ना ते थोडेसे ओल्ड लेडीजचे आहेत, म्हणून त्यांना सिंपल असे मागचे गळे जे आहेत ते गोलच त्यांचे असणार आहेत. तर मी डायरेक्टली बॅक पार्टवरती गड्याची मार्किंग केली की एक सोबत माझे संपूर्ण ब्लाऊजांची कटिंग इथं होणार आहे. आता मी तयार पॅटर्नचा वापर करते ना, माझ्याकडचेच पॅटर्न आहेत हे. तर मी पॅटर्न असं ठेवून चेक करते बॅक उंचीला बरोबर मॅच होते का कमी पडते का जास्त होते. तर माझं इथं पार्ट थोडं जास्त येते, पॅटर्न थोडं उंचीला जास्त येते. मग मी त्याला आता कापडवर मार्किंग करताना तेवढी त्याची उंची मी कमी करून घेणार आहे. बाकी कटोरी जी आहे ती जशीची तशी मी ठेवणार आहे. आणि साईडला मार्जिनला जर कापड आपल्याला कमी पडत असेल, जसं की मी पॅटर्न तुम्हाला ॲडजस्ट करून दाखवलेला आहे, त्याप्रमाणे मग आपण साईडला मार्जिन देखील वाढवू शकतो. तर आता आपले हे जे पॅटर्न आहेत ना, हे देखील मी इथं अस्तरवर व्यवस्थित असं बरोबर ठेवत त्यांची अशी मार्किंग मी करून घेतलेली आहे. इथं क्रॉसपट्टी आपली आलेली आहे. आणि ह्या कस्टमरच्या ब्लाऊजला देखील मला तोच प्रॉब्लेम झालेला आहे जो आपण याआधी ब्लाऊज कटिंग केले त्याला. म्हणजे तो असा की आता ह्या कस्टमरच्या संपूर्ण जे स्लीव आहेत ना त्या 8 इंच उंचीला आहेत. म्हणजे बाहीची जी उंची आहे ती 8 इंचची आहे आणि माप मोठं म्हटल्यावर मग 8 इंचची उंची आणि परत त्यांना जॉईंट येणार आहेत मग स्लीवसाठी. तर मी बघते आता कसं ॲडजस्टमेंट होतं माझं. तर सिंगलमध्ये जर स्लीव निघत असेल तशी काढते, नाहीतर मग एक बाजूला जॉईंट आपल्याला द्यावंच लागणार आहे. त्यातल्या त्यात माझ्याकडे एक अस्तर थोडं जास्तीचं पण्याचं होतं, त्यामुळे मला ते ॲडजस्टमेंट करत अस्तर त्यानं खालून काढून परत आपल्याला नंतर त्यांच्यावर मार्किंग करून कटिंग करायची आहे. आता मी इथं चेक केलेलं आहे सिंगल, जशी आपण आधीच्या ब्लाऊजांची कटिंग केली तेव्हा बाही कटिंग दाखवली ना, तशी सिंगल कापडमध्ये मी घडी घालत एकदम अखंड बाही इथं कट केली आणि मग ती बाही आपण दुसऱ्या बाजूला ठेवून बघा. असं एवढं जर आपण करत गेले तर मग आपले कामं खूप सोपे असे होत जातात. तर ह्या कस्टमरच्या आता दोन्ही बाया अशा बसल्याच नसत्या, त्यांना जॉईंट आलं असतं, पण जेव्हा मी अशी कटिंग केली तेव्हा बरोबर दोन्ही बाया एकदम परफेक्ट अशा आलेल्या आहेत. बघू शकता, अजिबात आपल्याला जॉईंट देण्याची गरज इथं पडत नाही. फक्त एवढं आहे की आपल्याला सिंगलमध्ये मार्किंग करायची आहे. मग मी एकाखाली एक संपूर्ण अस्तर लावून घेतले आणि सिंगल पार्टमध्ये मी या स्लीव ज्या आहेत त्या अशा मार्किंग करून घेतलेल्या आहेत. बघू शकता, आकार देखील एकदम परफेक्ट असा आलेला आहे आणि उंचीला देखील बाह्य आपल्या इथं बरोबर कटिंग होत आहे. तर बघा, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कटिंग मी ह्यासाठी दाखवलेली आहे की जेव्हा जास्तीचे काम असतात ना तेव्हा मी अशा पद्धतीने काम करते. आता तुम्ही बघितलं की स्लीवला देखील जॉईंट आले असते जर का सिंपल पद्धतीने तुम्ही स्लीवची कटिंग केली असती, पण मी कुठंच जॉईंट येऊ दिला नाही आणि असं करत माझी इथं टोटल 12 आणि 7 ब्लाउजांची मी कटिंग केली. आणि कटिंग म्हणजे बघा, मी सांगितलं सुरुवातीला व्हिडिओमध्ये, तर माझ्या क्लासच्या लेडीज आलेल्या होत्या आणि क्लास पूर्ण त्यांचा कंप्लीट झाल्यानंतर म्हणजे मी कमीत कमी ह्या ब्लाउजांची कटिंगची सुरुवात केली 3 ते 4 वाजेला. ठीक आहे ना, दिवसाच्या 3 ते 4 वाजेला मी सुरुवात केली आणि संध्याकाळपर्यंत माझे एवढे 19 ब्लाऊज मी कट केले. आणि त्यानंतर मी ह्या एका कस्टमरचे ब्लाऊज हातात घेतले जे की मला फुल प्रिन्सेस कटमध्ये कटिंग करून घ्यायचे आहेत. तर हे फुल प्रिन्सेस कटमध्ये ह्या कस्टमरचे 8 ब्लाऊज असणार आहेत. त्यातून जे एक ब्लाऊज आहे ना ते डिझाईनचं आहे, म्हणजे त्यावरती डिझाईन आलेले आहे, पैठणीवरचं ब्लाऊज आहे. तर मागे बॅक नेकला डिझाईन आहे आलेली. तर मग त्या नेकची जेवढी रुंदी आहे त्यामुळे मला ते ब्लाऊज वेगळं म्हणजे सिंगलमध्ये ते ब्लाऊज मला कटिंग करावं लागणार आहे. एकाखाली एक ब्लाऊज याला चालणार नाही, म्हणून आता मी हे जेवढे सिंपल ब्लाऊज आहेत ना तेवढे एकाखाली एक ठेवत मी असं कटिंग करणार आहे. आणि इथं सेम प्रोसेस मी करते की उंची प्लस 1 इंच शोल्डर, मुंडा खोली,
छातीच्या चौथा प्लस 2 इंच 30 लाईन खाली सरळ मार्किंग करायची, मुंड्याचा आकार द्यायचा आणि इथं मात्र मी मागचा बॅकचा जो गडा आहे ना त्याला मी मार्किंग करत नाही, कारण हे ब्लाऊज जे आहे ते कस्टमरला थोडे मागे गडे जे आहेत ते थोडे चेंज करून शिवून घ्यायचे आहेत. म्हणून आता इथं फ्रंट पार्ट अशा पद्धतीने मी बसवत असते की आपला अस्तर म्हणजे कमीत कमी अस्तरमध्ये आपलं जास्तीत जास्त काम व्हायला हवं यासाठी. आता डायरेक्टली आपण फुल प्रिन्सेस कट कापडवर कटिंग करतोय म्हणून छातीच्या चौथा प्लस मी 3 घेतलेला आहे आणि फुलवाल्या प्रिन्सेस कटमध्ये उंची प्लस 1.5 घ्यायचं, उंची प्लस 1 वर 1 पॉईंट आणि अर्धा इंच खाली एक्स्ट्रा घ्यायचं असतं आपल्याला टक्ससाठी म्हणजे पपसाठी. इथं आपण गळ्याची मार्किंग करतोय. फ्रंटच्या नेक सर्वच ब्लाऊज जे आहे त्यांना सारखा असणार आहे गोल, म्हणून मी इथं गोलमध्ये गळा ड्रॉ करून घेतला. इथं आपल्याला टक्स पॉईंट प्लस 1 इंच घ्यायचा असतो, म्हणजे छातीच्या चौथा प्लस 1 इंच हा आपला टक्स पॉईंट असतो, म्हणजे उभा टक्स आणि आडवा टक्स, ज्याचे मी चार्ट तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. आणि फुल प्रिन्सेस कटची मार्किंग म्हणजे कटिंग किंवा स्टिचिंग मी तुम्हाला अगदी 26 तर भरपूर व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. आजचा हा ब्लॉग टाईप व्हिडिओ आहे म्हणून मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत मी ज्या ज्या प्रकारचे ब्लाऊज कट करते ते मी जशा पद्धतीने करते तसं मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये इथं दाखवते की जेणेकरून तुम्हाला एक आयडिया मिळेल की असे पण आपण ब्लाऊज कटिंग करू शकतो. आणि मग तुम्हाला अशामुळे काय होणार आहे की तुम्हाला स्पीड जो आहे कामाच्या तुम्हाला वाढवता येणार आहे, जास्तीचं काम तुम्ही असं करणार आहे. बघा इथं काय झालं की माझी ब्लाउजांची जी संख्या आहे ती थोडी जास्तीची होती म्हणून मला थोडेसे हेच गेले ते कटिंग करायला. आता हे बघा, हे जे ब्लाऊज मी तुम्हाला सांगितलं ना तर हेच ते ब्लाऊज असणार आहे. याची गळ्याची जी रुंदी आहे ती 6.5 इंच आहे, म्हणजे मला शोल्डरमध्ये चेंजेस करावे लागणार आहे. मी बघते तसं मला जर का बेड मिळाला ना तर ह्या ब्लाऊजचा मी सविस्तर व्हिडिओ बनवेल की असे डिझाईनचे ब्लाऊज येतात तेव्हा तुम्ही कशा पद्धतीने शोल्डरमध्ये बदल करू शकता. बाकी माझे हे संपूर्ण ब्लाऊज कटिंग झाले. आता मी यांना एकावर एक ठेवून असं अस्तर जे आहेत ना ते मॅच करून घेते, कारण आता रात्र झाली आणि माझ्या क्लासच्या लेडीज सर्वच गेलेल्या आहेत. 4 वाजेलाच त्यांचा क्लास संपला आणि मग तेव्हा नंतर मी माझ्या कामाला इथं लागलेले आहे. आता हे जे ब्लाऊज आहेत ना फिनिशिंगसाठी महत्त्वाची टिप देते तुम्हाला. ब्लाऊजवर जर तुम्हाला फिनिशिंग हवी असेल तर ब्लाऊजांना तुम्हाला इस्त्री करायची आहे. संपूर्ण ब्लाऊजांना मी इस्त्री करून घेणार आहे आणि मग त्यानंतर मी कटिंगला घेणार आहे. आणि पूर्ण रात्र झाली म्हणजे संध्याकाळ झाली तोपर्यंत मला देखील आता काम करून करून दिवसभराचे काम करून थकवा आलेला आहे. एवढे ब्लाऊज मी आतापर्यंत इथं कट केले. आता बाकी ब्लाऊज मी उद्याच्या दिवशी म्हणजे सकाळी कट करणार आहे. आणि जसं की मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं बघते की मी आज म्हणजे माझं किती काम होणार आहे, असं जेवढं झालं तेवढं मी तुमच्यासोबत इथं शेअर केलेलं आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी.